नमस्कार, मयुरी रेसिपी व्लॉगमध्ये स्वागत करत आहे. कशा सर्व मजेत ना. अक्षय तृतीयानिमित्त आज आपण आंबा पोळी बनवणार आहे. म्हणजे आता आंब्याचा सीझन आलेलाच आहे, तर आंब्याची पोळी, पुरणपोळी न करता आंब्याची पुरणपोळी म्हणजे आंबा पोळी आपण बोलू शकतो. तर कशा पद्धतीने बनवायचे तर आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण ही रेसिपी बघणार आहे. तर चला आता आपण सुरुवात करूया. आणि छान अगदी पुरणपोळी आपली कशी फुगते तशी टम्म अगदी फुगतात. आणि कोणती काळजी घ्यायची तर ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला आता आपण साहित्य आणि कृती बघूया. हे बघा, इथे 1 वाटी आंब्याचा रस घेतलेला आहे, साखर नाही घातलेली आहे. आणि 1 वाटी रवा घेतलेला आहे, जाडावाला रवा असतो तो घेतलेला आहे. थोडासा पहिल्यांदा भाजून घ्यायचा 1-2 ते 3 मिनटं, तूप न घालता. त्यानंतर मग तूप घालायचे 2 चमचे, पुन्हा एकदा भाजून घ्यायचे. थोडासा तपकिरी कलर येईपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा. त्यानंतर आंब्याचा रस घालायचा आहे. आंब्याचा रस घातल्यानंतर पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साखर घालायची. आंब्याच्या रसमध्ये साखर आहे थोडी, म्हणून तर इथे अर्धी वाटी मी साखर घालत आहे. अर्धी वाटी साखर घातल्यानंतर यामध्ये पुन्हा एकदा परतून घ्यायचे. आणि यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचे आपल्याला. यामध्ये मी आंब्याचा रस काढलेला आहे, तेच मी पाणी यामध्ये घातलेलं आहे. थोडा व्हिडिओ स्किप झाला. आता आपण एक वाफ द्यायचे. तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. गव्हाचं पीठ घेतले, चवीप्रमाणे मीठ आणि चिमूटभर हळद घातलेली आहे. यामध्ये सुकं असतानाच मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं पाणी घालून आपण हे पीठ असं पातळसर मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झालेलं आहे. 1 चमचा तूप लावून पीठ आपण 15 मिनटं मुरण्यासाठी ठेवून देऊया, झाकण ठेवून. आता इथे आपलं सारण बघूया. हे बघा, पुन्हा एकदा मी 2 वेळा अशी वाफ दिलेली आहे, नाहीतर रवा आहे ना कच्चा राहतो. वाफ द्यायची 1-2 वेळा, नाहीतर रवा कच्चा राहिला तर मग पोळी अशी कचकचीत लागेल आपल्या दाताखाली. आणि छान असं हे सुक्कं झालेलं आहे. आता यामध्ये आपण वेलची कुटलेली घालायचे. ह्याच्यामध्ये अजून दुसरा फ्लेवर घालू शकता तुम्ही, पण आंब्याचा फ्लेवर छान लागतो यामध्ये. थोडीशीच मी वेलची पावडर यामध्ये घातलेली आहे. आता आपण हे गोळे करून घेऊया. जो आपण रवा केलेला आहे त्याचा आपण गोळा करून घ्यायचे. आणि हे बघा पीठ कसं भिजलेलं आहे बघा. आपण पुरणपोळीला कसं भिजवतो तसंच अगदी भिजवायचं आहे पीठ. आणि एकदम अशी तार आली पाहिजे. पुन्हा एकदा हाताला तूप लावून आपण गोळे तयार करून घेऊया. अशा प्रकारे मी गोळे केलेले आहेत आणि पोलपाटाला कपडा लावलेला आहे. पिठामध्ये घोळून घ्यायचे, वाटी तयार करून घ्यायचे. आणि पुरण आहे ते सर्व बाजूनी, आंब्याचं सारण आहे ते सर्व बाजूनी पसरायला पाहिजे, म्हणून तर यामध्ये थोडंसं पीठ घालायचं आहे, 1 चिमूटभर. आणि आता आपण पुरणपोळी कशी भरतो त्याच पद्धतीने आपण हे सारणसुद्धा तसंच भरून घ्यायचं आहे. आंब्याची आपण हे गोळा केल्यामुळं त्यामुळे आपल्याला आहे ना सोपं पडतं. आणि अशा प्रकारे आपण तळ हातावरती थोडंसं दाबून सर्व बाजूनी सारण पसरून घ्यायचे. आणि आपण पुरणपोळी जशी लाटतो, चपाती जशी लाटतो तशी हलक्या हाताने आपल्याला ही पुरणपोळी, आंब्याची पोळी लाटून घ्यायचे. अशा पद्धतीने हे बघा सर्व बाजूनी आंब्याचं सारण कसं पूर्ण भरलेलं दिसतंय. आता तवा तापलेला आहे, त्यावरती आपण दोन्ही बाजूनी खरपूस असं तूप लावून भाजून घेऊया. छान अशा टम्म फुगतात ह्या आंब्याच्या पोळ्या. आणि खाण्यासाठी पण एकदम मस्त लागतात. आंब्याच्या सीझनमध्ये आंबा पोळी झालीच पाहिजे. दोन्ही बाजूनी तूप लावून घ्यायचे, मस्त 1-1 चमचा तूप लावून घ्यायचे. म्हणजे तूप लावल्याने कसा सुगंध छान असा येतो आणि चवीला अप्रतिम अशी आंब्याची पोळी होते. अशा पद्धतीने मस्त टम्म फुगलेले आहेत, बघू शकताय. अगदी पुरणपोळी कशी फुगते तशी काठोकाठ अगदी आपली ही आंबेपोळी तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने मी सर्व पुरणपोळी, आंब्याची पोळी तयार करून घेणार आहे. तुम्ही याला आंब्याची पोळी बोलू शकता किंवा आंबा पुरणपोळी बोलू शकता. अशाच पद्धतीने सर्व मी आंबा पोळी तयार करून घेणार आहे. हे बघा अशा पद्धतीने हे छान असं आपल्याला ही आंब्याची पोळी भाजून घ्यायचे दोन्ही बाजूने. आणि छान असे फुगतात, काठोकाठ अगदी टम्म फुगतात. कुठेही रवा कच्चा वगैरे राहत नाही. हे बघा मस्त अशा फुगलेल्या आहेत आंब्याच्या पोळ्या. तर तुम्हाला ही छोटीशी व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मस्त एकदम अशा टम्म फुगलेल्या आहेत काठोकाठ. अशाच पद्धतीने ह्या आंब्याच्या पोळ्या आहेत त्या तुम्ही दुधाबरोबर किंवा तुपाबरोबर खाऊ शकता. एकदम छान अशा लागतात. यामध्ये तुम्ही खवा वगैरे घालू शकता, पण खवा वगैरे घातलं ना तर मग आंब्याची पोळी बिघडायची शक्यता आहे, म्हणून तर मी यामध्ये खवा वगैरे घातलेला नाही. दुधाची साय घालू शकता यामध्ये तुम्ही. आता आपण ह्या पोळ्या सर्व करून घेऊया. सर्व पोळ्या झालेल्या आहेत.
एकदम मऊ लुसलुशीत अशा होतात, तुम्हाला पुढे दाखवतेच। एक एक पोळी आपण आता ताटामध्ये सर्व करून घेऊया तुपाबरोबर। तुपाची धार सोडायची वरून। हे बघा छान असं आंब्याची पोळी आपली तयार झालेली आहे। एकदम मस्त अशा दिसतात की नाही, हे बघा मस्त अशा पोळ्या झालेल्या आहेत की नाही। तूप लावल्यामुळे अगदी रिचनेसपणा वाढतो पोळीचा। एकदम मऊ लुसलुशीत अशा झालेल्या आहेत। आता मधोमध तुम्हाला तोडून दाखवते। आणि जो आपण रव्यामध्ये आंब्याचा रस घालून जो सारण केलेला आहे, तो सारण पण सर्व बाजूनी पसरला गेलेला आहे आणि सर्व बाजूनी पोळीला हे बघा लागलेला आहे। आणि एकदम मस्त अशा ह्या पोळ्या तयार झालेल्या आहेत आणि मस्त पापुद्रा सुटलेला आहे, बघू शकताय। दुधाबरोबर किंवा तुपाबरोबर सर्व करू शकता। तुम्हाला छोटीशी व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।